नवे नव्हे येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, ज्यांचं मुळात घर वैकुंठ आहे, पण केवळ आपल्यावर उपकार करण्यासाठी ते या मृत्यू लोकामध्ये अवतरित होतात. आदेश अलख निरंजन हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, ज्यांच्या नावात, ज्यांच्या ब्रीदवाक्यात अलख, अलख माने बुद्धि से लखने वाला नहीं, ज्ञान से लखने वाला नहीं, जो बुद्धि से लखा नहीं जाता, जो ज्ञान से लखा नहीं जाता, जो केवल और केवल संतों के सानिध्य से लखा जाता है. लखा जाना माने जानने वाला, ज्यांना केवळ भगवंत संतांच्या कृपेनं जाणता येतं. अलख निरंजन हे ज्यांचं स्वरूप आहे, निरंजन हे ज्यांचं स्वरूप आहे, असे नाथ गोरक्षनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील. 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे, त्यातील प्रत्येक कलम, मला वाटतं एक कलम त्यांनी 10 वर्षानंतर बदलवण्याची त्या ठिकाणी सुविधा करून ठेवली होती. म्हणजे कायद्यातील प्रत्येक कलम 10 वर्षांनी बदलता येतं, ते बदलावं लागतं. त्यात जर जास्त पळवाटा जर निघाल्या तर 10 वर्षानंतर कायदा कलम बदलता येतात. 100 वर्षानंतर आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ना, ती वास्तू बदलली पाहिजे. 100 वर्षानंतर वास्तू बदलली पाहिजे आणि 1000 वर्षानंतर संप्रदाय सुद्धा बदलला पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं? ऐका. निवृत्तीनाथांपर्यंत जो संप्रदाय आला, तो नाथांचा संप्रदाय, निवृत्तीनाथांपर्यंत आलेला संप्रदाय महाराजांनी आत्ताच अभंग गायला. काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना जेव्हा अनुग्रह केला. आता हा अनुग्रह शब्दाचा अर्थ काय? बाबांकडे आलो. अनुग्रह म्हणजे काय? ऐका. 4 वेद, 4 वेदांची 4 महावाक्य, तत्वमसि, प्रज्ञानम ब्रह्मा, अयमात्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी. या 4 महावाक्याच्या पैकी एका महावाक्याचा बोध सद्गुरूच्या मुखातून शिष्याच्या कर्णरंध्रातून हृदयापर्यंत जातो आणि ये हृदयीची ते हृदय घातले ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये बोधाची पहाट उमलते, त्याच्या जीवनामध्ये प्रकाशाची पहाट उगवते, त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची पहाट उगवते. ज्या क्षणी ही पहाट उगवते त्या क्षणाला तुकोबरायांनी धन्य काळ म्हटलेलं आहे, अनुग्रह काल. तीच तुकोबरायांची बीज, तोच तुकोबरायांचा अनुग्रह दिन. आणि म्हणून महाराज गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह केला. आणि निवृत्तीनाथांनी मात्र नाथ संप्रदाय हा ज्ञानोबरायांना बोध करत असताना, ज्ञानदेवा सार चोचविले म्हणत असताना, ज्ञानोबरायांनी मात्र संप्रदायाची त्या ठिकाणी रिन्युएशन केलं. महाराज परिवर्तन केलं. नाथ संप्रदायाचं परिवर्तन झालं. नाथ संप्रदाय निवृत्तीनाथांपर्यंत येताना त्याचं वय झालेलं होतं 1000 वर्षाचं, आणि इकडे ज्ञानदेवांच्याकडे देताना हा संप्रदाय नव्याने जन्माला आला. मेळविली मांदी वैष्णवांची आणि वारकरी संप्रदायाचा जन्म झाला. त्याच संप्रदायामध्ये असणारे अलख आदेश चैतन्य प्रफुल्लनाथजी महाराज. महाराज संत ते नसतात जो पेड़े को अमृत बना देते, जो भस्म से पैसा बना देते हैं. मुट्ठी मिठाई, पेड़े से अमृत बन गया. अमृत माने पेरू. काय पेरू बाजारात मिळत नाही. पेड्यापासून पेरू बनवणाऱ्याच्या तुम्ही जर पाया पडत असाल तर पेरू काय बाजारात मिळत नाही. संत ते असतात जे आपल्याला नश्वराकडून ईश्वराकडे घेऊन जातात. संत ते असतात जे आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात. संत ते असतात जे आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात. कहते हैं हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, और हर चमत्कार करने वाला साधु नहीं होता.
केवळ चमत्कार करणारे साधू नसतात, तर जीवाच्या वर अनुग्रह करून जे त्यांचं आतून कल्याण करतात ते साधू असतात. आणि त्यापैकी एक संत चैतन्य प्रफुल्लनाथजी महाराज गणूभाऊंनी आम्हाला सांगितलं. आणि महाराज, माझा स्वतःचा असा अनुभव आहे. संत किसे कहते हैं, समाज में आज साधु पहचानना भी कठिन दुर्लभ हो गया है. किसे कहे संत? तो एक व्याख्या, एक सूत्र आप ध्यान रखना. जिनके दर्शन मात्र से आपको भगवान का सुमिरन हो जाए, बस समझ लेना वही साधु है. जिनके केवल स्मरण या दर्शन मात्र से आपको भगवान का सुमिरन हो जाए, समझ लेना वही साधु है. जिनके दर्शन मात्र से आपके हृदय में वैराग्य उत्पन्न हो जाए, जिनके दर्शन मात्र से आपके हृदय में शांति का अंकुर प्रफुल्लित हो, समझ लेना वही साधु है. आणि महाराजांच्या बाबांच्या समाधीजवळ गेल्यानंतर आम्हाला थोडीशी तशी अनुभूती आली. शांती, निरंकुशा शांती, वैराग्य. ज्यांच्या जीवनामध्ये जे स्वयंपाकी होते, स्वयंपाक म्हणजे आपण करतो तो नाही, स्वयंपाक, ज्यांनी कधीही कुणाच्या हातचं खाल्लं नाही, स्वयंपाकी होते. अजून 12व्या वर्षामध्ये गृहस्थ आश्रमाचा घरादाराचा त्याग करून काशीसारख्या क्षेत्रामध्ये वास करावा, वेदाध्ययन करावं, कर्मकांडाचा अभ्यास करावा आणि मग मायदेशी परतावं. कशासाठी? येथे उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी. आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून परत या ठिकाणी आले. स्वामी विवेकानंदांना, रामकृष्ण परमहंसांवर ज्या कालीची कृपा होती त्याच महाकालीची कृपा प्रफुल्लनाथांच्यावरही होती. म्हणून त्या ठिकाणी आम्ही बघितलं कालीचं अधिष्ठान आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तीनही आदिशक्तींचे जगज्जननी जगदंबेचं अधिष्ठान त्या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर स्थान. आम्ही म्हटलं गणूभाऊंना कोपरगावला केली असती तर त्यांनी सांगितलं नाही ताई, महाराजींना एकांत आवडत होता. आज पब्लिसिटीचा जमाना आहे. जे तुम्ही वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक त्याचे कीर्तिमुख त्याचे नारायण नाही. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक त्याचे कीर्तिमुख नारायण. ज्यांच्याकडे ही आहे. परंतु संत मात्र प्रतिष्ठेपासून, लौकिकेपासून दूर राहतात. नाही ये लौकिकी आता मज वर्तने, हे जगद्गुरु तुकोबारायांचं जी उक्ती आहे ती प्रफुल्लनाथ महाराजांच्या ठिकाणी वसते. कारण जर या ज्ञानाचा त्यांनी समाजामध्ये जर वापर केला असता, प्रसिद्धीसाठी जर उपयोग केला असता, तर मला वाटतं इथं हजारो मंडळी त्या ठिकाणी बसलेली असती, इथं हजारो पब्लिक त्या ठिकाणी आलेली असती. परंतु संत हे संत असतात. का संत असतात सांगू? बुद्धीला, ऐका, बुद्धीला करुणा जेव्हा मिठी मारते ना, बुद्धीला करुणा जेव्हा मिठी मारते ना, तेव्हा प्रफुल्लनाथांच्या सारखे संत जन्माला येत असतात. कितपत तुमच्या लक्षात येते बघा. शहाणपणाला करुणा जेव्हा मिठी मारते तेव्हा ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याचा अवतार होतो. शहाणपणाला, शहाणपण असणाऱ्या बुद्धीला जेव्हा करुणा मिठी मारते ना, तेव्हा गोरक्षनाथांसारख्या संतांचा अवतार होतो. शहाणपणाला, शहाण्या बुद्धीला जेव्हा करुणा मिठी मारते तेव्हा प्रफुल्लनाथांच्या सारखे संत या भूमीवर अवतरित होत असतात. महाराज अवतरती, अवतीर्ण होत असतात. आणि अतिशय सुंदर महाराजींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि संत तेच असतात महाराज, जे एकांतामध्ये साधना करतात, जे समाजालाही लोकांतात एकांत कसा घडवता येईल त्याचं ब्रीदवाक्य सांभाळताना दिसतात. आम्ही नेहमी सांगत असतो, संत ते नसतात बाबा तंबाखू चोळत आला आणि बसन घातली माळ, नाही, ते संत नसतात. कुठंतरी उगीच असं नाही. संप्रदाय मोठ्यांचा, ऐश्वर्याचा संप्रदाय आहे आपला.
आणि या ऐश्वर्य आपण जपलं पाहिजे. मोठ्याच्या लेकानं महाराज आम्ही नेहमी सांगत असतो, चटाळे पटाळे कोणाच्याही वरातीत नसले त्याला कोणी नाव ठेवत नाही. चटाळे पटाळे कुणाच्याही वरातीत नसले त्यांना कोणी नाव ठेवत नाही. पण पांढरा कपडा घालणाऱ्यांनी जपून बसावं, जपून बोलावं आणि कुठलंही कर्म करत असताना त्यानं जपूनच करायचं असतं. का माहीत आहे? कारण पांढऱ्या कपड्याला डाग सहन होत नाही. कशानेही धुवा, पांढऱ्या कपड्याला डाग सहन होत नाही. पांढरे कपडे घालणाऱ्यांनी जपून वागायचं, जपून बोलायचं, कुठलंही कर्म करत असताना जपून करायचं. पांढरा कपडा म्हणण्याचा अर्थ ज्याने आपल्या संप्रदायावर, ज्याने आपल्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची धर्मध्वजा घेतलेली आहे ना, ज्याच्याकडे बघून 4 लोक आदर्श घेत असतील ना, त्यानं जपून बसावं, जपून बोलावं. आपल्या अंगावर पांढरं वस्त्र आहे त्याची आपण काळजी घ्यावी. कारण समाज चित्राची पूजा करत नाही, समाज चरित्राची पूजा करत असतो. आणि म्हणून त्यांची 4थी पुण्यतिथी आहे. ज्यांचं चरित्र सुंदर आहे, ज्यांचं चारित्र्य सुंदर आहे, ब्रह्मचर्यामध्ये ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, सुंदर नवचंडी याग कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचा खर्च न घेतल्यामुळे, नाही तर जर घेतला असता तर ही माणसं अशा घरात राहिली नसती, नाही का? अशा घरात राहिली नसती. महाराज हे जे आहे ना, हे खऱ्या अर्थानं धर्माचं रक्षण करणाऱ्यांचं घर आहे बरं का. कारण महाराज आज धर्माच्या नावावर छापून घेणारे तुम्हाला खूप भेटतील. आज धर्माच्या नावावर छापून घेणारे तुम्हाला खूप भेटतील. पण धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या पल्लूचा पैसा खर्च करून आणि समाजासाठी तो खर्च करून नवचंडी यज्ञ हे सर्व कार्यक्रम राबवणारं हे घर आम्ही महाराजींच्या माताजी आणि पिताजींनाही व्यासपीठाच्या वतीनं दंडवत प्रणाम करतो. मुलगा संत असेल, साधू असेल, पण आईबापाच्यासाठी तर तो मुलगाच असतो ना, तो मुलगाच असतो. 26व्या वर्षी ज्या आईबापाचा मुलगा या जगाचा निरोप घेतो, क्षणभर आपल्याला त्यांच्या ठिकाणी ठेवून बघा. त्या आईबापाच्या मनावर आज किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल, किती दुःख त्यांना होत असेल. 26व्या वर्षी घरातला कर्तबगाल तरुण तडफदार, समाजासाठी झटणारा, वेदाध्ययन करणारा, ब्रह्मचर्याचं पालन करणारा मुलगा जेव्हा घरातून निघून जातो तेव्हा त्या आईवडिलांना किती दुःख होत असेल याची कल्पना न केलेली बरी. परंतु संत हे सामान्य जरी दिसायला असले तरी ते सामान्य नसतात. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिके. ते दिसायला जरी मनुष्य वेशामध्ये असले तरी साक्षात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे, अवयवते सुखाचे कोंब एर मानुषपण ते भांब लौकिक भागो. साक्षात ज्ञानाचं चालतं बोलतं प्रतिबिंब असणारे प्रफुल्लनाथजी महाराज यांच्या चरणावर कोटी 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 दंडवत प्रणाम करून वाणीला आपण समारोपाकडे घेऊन जाऊया. हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज एक भैरवीमध्ये सुंदर या ठिकाणी गवळण म्हणतील. कीर्तनाचा कार्यक्रम होता, पण असो, आपल्याला भजनानेही तेवढाच आनंद दिला. आणि आम्ही पुढच्या वर्षी नसू असू, पण तुमच्या चरणावर एक विनंती करते. काय असतं महाराज, गाव थोडंसं लांब आहे, वस्ती एकांतात आहे, मळा आहे. ही 2 माणसं, आई वडील त्यांची बहिणी असतील. पण बाबांचा परिवार फक्त एवढाच नव्हता ना, 3 बहिणी, आई वडील एवढाच परिवार नव्हता ना, त्यांचा परिवार मोठा होता. मग तुम्ही सर्व त्यांचा परिवारच आहात. मग किमान वर्षातून एकदा पुण्यतिथीच्या वेळी सर्वांनी एकत्र येत चला आणि सर्वांनी एकत्र मिळून नामस्मरण करा. सर्वांनी एकत्र मिळून अलख निरंजनचा उद्घोष करा. त्यांची पुण्यतिथी साजरी करणं हे त्यांना तुम्ही सर्व एकत्र येऊन जेव्हा अलख निरंजनचा उद्घोष कराल त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. अतिशय सुंदर ऐश्वर्यामध्ये ते ऐश्वर्यात जगले ना, आपण त्यांची पुण्यतिथी ऐश्वर्यामध्ये करायला पाहिजे. अतिशय सुंदर हा जुळून आलेला योग महाराजींकडे मी व्यासपीठ सोपवते. सुंदर अशी गवळण ते आता साजरी करते.